आणि माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं हनी टाकूया. आज काहीतरी स्पेशल बनणार आहे. दिस हे आहेत प्रॉन्स आणि इथे दिलंय त्याने पॉपलेट दिलंय एक, कारण आम्ही दोघीच आहोत आज घरी, तर आम्ही कमी मागवलंय. हे एकटी प्राजक्ता खाणार आहे कारण मी मासे खात नाही. हो करू नको, दिसते खुशी खुशी चेहऱ्यावरची. हे एवढं मोठं असं खायचं आहे. सो ह्याच्यामध्ये हा धागा असतो. धागा आपल्या पोटासाठी चांगला नसतो, तर तो धागा काढायला अजिबात विसरू नका. मला वरचं हे दे. हे शूट साठी आणलंय, पण आमच्याकडे स्क्रू ड्रायव्हर नाहीये, तर मी हे जुगाड शोधलंय. हे असं करून ते सगळी कामं करू शकते. दाखवतेस का मला तू कसं दिसलं ते? हा असा जुगाडू सेटअप रेडी आहे. तर इथे आता जे काही मी फूड रिलेटेड करेन त्याचं शूट ऑटोमॅटिक इथून होईल. आणि ह्याच्यावरनं तुम्ही लाईटचं जे काही आहे ते मॅनेज करू शकता, की तुम्हाला लाईट हवी आहे, जास्त हवी आहे की कमी हवी आहे, ते सगळं. सो एक छान मला हे मिळालं होतं आणि त्याच्यावरती आता मी शूट करणार आहे. ज्या प्रकारे भरपूर मेहनत घेऊन मी असं काय काय बनवलंय. हा चांगलंच जेवण बनवलं. अवस्था जाम बेकार झाली. जेवण बनवणं सवय असतं, पण ह्या असला काहीतरी करीत बसणं महा कठीण असतं, पण मी करतोय. गोल म्हणजे काय? गोल म्हणजे सर्कल काय मला विचारते ही मुलगी, आणि हिने कांदा काय कापलाय विचित्र. दाखव मला तोंड. इंग्लिश मीडियम वाले गोल म्हणजे सर्कल काय विचारते. तोंड नको लपू. सांगितलं गोल कांदा काप, तिने हा असा कांदा कापलाय. हा आणि ती मला विचारते हा गोलच आहे ही काय. गोल म्हणजे काय? सर्कल. गोल म्हणजे काय? गोल म्हणजे काय? कठीण आहे प्राजक्ता तुझं. गोल कांदा कापायचा होता. तर मी अशा प्रकारे बोवाळ घालून मी हे एक पापलेट कसं कसं भाजलंय. हा हे अख्खं प्राजक्ता खाणार आहे. मी मासे खात नाही, म्हणजे मी पापलेट सुरमई वगैरे असलं काही खात नाही. ते सगळं बाकीचे खातात मी तुझ्या प्राजक्ता. आपण बाबा फक्त सुंठ आणि कुर्ले. आणि अशा प्रकारे सगळा वेळ झालेला असा ह्याचा रिव्ह्यू तुमका इंस्टाग्रामवरती कोकण हॉटेल गर्ल चॅनलवरती बघू प्रवास. मी आपलं काहीतरी नवीन ट्राय केलंय, मला जमतात इतक्या. खा गो खाऊन माझ. ताईन इतक्या जेवण बनवल्यानंतर दिसाक नको. खा खा. हा प्राजक्ता आणि कसं झालंय सांगशील का? खा बघू. पण सर्कल म्हणजे गोल असतं की काय असतं? वर्तुळ असतं. काय असतं म्हण बघूया एकदा. वर्तुळ. विषय खेळ कोकण हॉटेल गर्लने बनवले ते. नक्की छान आहे. हो की व्हिडिओ चालू म्हणून छान आहे ना. जेव. तर आज होतो आयतवार आणि आयतवाराक आमका मासे लागतात, म्हणजे तसे पण मुंबईत दिल्यापासून आम्ही काही मासे बिशे खाऊ नये, कारण साप कोण करताला आणताला कोण ह्या सगळं. पण त्याच्यानंतर म्हाका एक दिवस सोनालीन कॉल केला. सोनाली गुरव तुमका सगळ्यांका माहित असताना. तर म्हाका म्हणणारा दोन महिने तरी झाले असतील, 2-2.5 महिन्यापूर्वी बोलला वाटतं तर म्हाका की माझ्या एका मित्रानं असं असं माशाचं चालू केला, तर तुका जमत काय, त्याचा जरा त्याच्याकडून मासे घे, तू बघ टेस्ट करून तुका कसं वाटतं, तर तू जेन्युइन रिव्ह्यू देतलस. आणि आज उद्या करता करता 2 महिने गेले.
मागच्या महिन्यात पण त्यांना मला परत मेसेज केला, मग जवळपास 2-3 वेळा त्यांनी मेसेज केलो की बघ एकदा तू टेस्ट करून बघ, फक्त टेस्ट कर आणि सांग. आणि नाही म्हणता 2 महिने गेले, कारण मी पण गावात होते. त्याच्यानंतर मी त्यांना मेसेज केला की खरं तुम्ही पाठवा जरा, आता मग मी बघते. आणि खरंच खूप सुंदर पॅकेजिंग असा, स्वच्छ साफ करून तुमका मासे मिळतात. त्यांचं ब्रँड आता ह्या तुमका उलटा दिसताला कदाचित, मत्स्य फ्रेश फिश ॲट युअर डोअर स्टेप. आणि खरंच खूप सुंदर आहे, मला आवडलं. म्हणजे आमच्यासारख्यांसाठी तरी इझी आहे की साफ करून मासे घरी येतात, तेच आम्हाला बनवून फक्त खायचे आहेत. मस्त दाबून मासे खाल्ले. आणि माका आवडता की आपले मराठी उद्योजक पुढे येतात, काहीतरी करतात. आणि जवळपासचे तुम्ही असतात, कारण हे लालबागच्या आसपास ह्या तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा त्यांची डिलिव्हरी करायचं मला खरंच इन डिटेल मला काही एक माहित नाही असा. ह्या मी फक्त माका आवडलं म्हणून मी तुमका सांगते. तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तर तुम्ही घेवा, त्याच्यापासून त्यांना कॉल करा, त्यांना विचारा खरीपर्यंत डिलिव्हरी असा वगैरे, आणि तुम्ही त्यांच्याकडून मासे घेऊ शकतास. कारण मी ट्राय केलंय, माका आवडला. तर तुम्ही पण. आणि रेट पण तसे बरे असतात, म्हणजे काही अफोर्डेबल रेट्स असत, साफ करून वगैरे तुमच्या घराकडे येतात. मस्तच सोय असा ही. तर आता माझी सोय झालेली असा, आम्ही आता रविवारच्या हातून अजूनही आमचा बारक्या जेवता पचा करीत बाजूकच असा. तर त्या तुमका मी दाखवू का आता, मला नको म्हणता पचा करता आता. तर ह्याच एवढंच. हे काही पेड प्रमोशन वगैरे काही नव्हतं, नाहीतर काही जणांना असं वाटतं की व्हिडिओच्या मध्ये सांगते किंवा असं काहीतरी करते, असं हे पेड प्रमोशन असेल, असं नव्हतं. मला आवडलं म्हणून मी एक सहज व्लॉग बनवला आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळे जर असे, कारण एक तर रविवार एकाच मिळतो, त्यात बायकांचा सगळ्या आता जवळपास जॉब करतात, मग एकाच रविवारी ते सगळं साफ करा, मासे करा, तो आळस एक येतो आणि आळसामुळे आपण काही गोष्टी स्किप करतो. तर करण्याची गरज नाहीये. मत्स्य आहे आपल्यासाठी, जे आपल्या आयतवाराची काळजी घेऊ शकता. त्याच्यामुळे आयतवाराक मासे खावचे सोडू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण आज असा श्रीचो बर्थडे. मी त्यांना सांगले संध्याकाळी येवा, आज त्याच्या भावाचं लगीन असतं, त्याच्यामुळे ते लग्नात बिझी असत. तर ते संध्याकाळी येणार आहेत आणि आम्ही संध्याकाळी त्याचा बर्थडे करणार आहोत. एक छोटंसं असंच काहीतरी मजा मस्ती, सगळे भेटू आता आलेत. तर आज ते परत रात्री गावी जातील. तर आता मासे माझ्या अंगावर येलेत, त्याच्यामुळे मी वाईट जरा लवाणतय. आणि तुमका भेटतंय संध्याकाळी पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.